नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. 5 राज्यापैकी 3 राज्याच्या निवडणुकांचं विस्तृत असं आजपासनं कव्हरेज तुम्ही पाहत आहे. आणि बरोबर तुम्ही ओळखलं, हेच ते जगप्रसिद्ध असं पद्मनाभ स्वामीचं मंदिर आहे. याच त्या मंदिरामध्ये जेव्हा अमाप अशी संपत्ती, सोनं, नाणी, चांदी, हिरे, माणिक, मोती सापडले, तेव्हा मी आलो होतो. आणि त्यानंतर आणि त्याआधीच्या सुद्धा केरळमधल्या 3 विधानसभेच्या, 3 लोकसभेच्या निवडणुका कव्हर केल्या. ओमन चंडी जे आज नाही आहेत आपल्या दुर्दैवाने, जे कॅन्सरने वारलीमध्ये, त्यांची प्रदीर्घ मुलाखत केली. विजयन जे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी संवाद साधला होता. आता आत्ताची जी निवडणूक आहे ना, ती निवडणूक कारण इथे भाषिक बरीच अडचण आहे. भाषिक अडचण असूनसुद्धा इथल्या काही पत्रकारांची, काही स्थानिक लोकांशी बोलल्यानंतर मला असं लक्षात येतं, गेल्या 40 वर्षातली ही सगळ्यात मोठी अनप्रिडिक्टेबल अशी ही निवडणूक आहे. त्याचं प्रिडिक्शनच कुणी करू शकत नाही असं म्हणतात. कारण साधारणपणे केरळमधली राजकीय व्यवस्था लोकांनी घडवून आणलेली अशी आहे की दर 5 वर्षानंतर इथे सत्ता बदल होतो. पण ह्या निवडणुकीच्या आधी मागच्या 5 वर्षामध्येच तो नेहमीचं त्यांचं जे चक्राकार चाललेलं राजकारण असतं ते त्यांनी बदललं आणि मग 5 वर्ष सलग पुढची डाव्यांचं इथं सरकार आलं. आता ही तशी फार मोठी लाट नाही. आणि खरं 2010 नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये डाव्यांना मोठा झटका बसला. मी जे आज त्रावणकोर, ट्रिवेंड्रम, थिरुवनंतपुरममध्ये आहे, त्या शहराची महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीनं जिंकली. पण त्या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीला म्हणावं असं यश मिळालेलं नाही. जे यश मिळालं आहे ते काँग्रेस पक्षाला मिळालेलं आहे. आणि इंटरेस्टिंगली इथे मुस्लिम लीग नावाचा पक्ष आहे, जो मुस्लिम लीग अनेक अर्थाने त्यांचं स्वतःची धार्मिक आयडियॉलॉजी तो दाखवतो. हा तोच मुस्लिम लीग आहे ज्याचं रिझम्बलन्स आपण भारतीय फाळणीच्या वेळेला बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी दाखवलं होतं. आणि इंटरेस्टिंगली केरळचा राजकीय इतिहास माहिती असल्यामुळं मला वाटतं की 1966-67 साली केरळमध्ये पहिल्यांदा डाव्यांनी मुस्लिम लीगला राजकीय मान्यता दिली होती. नंतर मात्र ते त्याच्यापासून दूर गेले. आणि जेव्हा डाव्या चळवळीतले काही महत्त्वाचे नेते, सीताराम येचुरी वगैरे सारखी हयात होती मंडळी, त्यावेळेला मी त्यांना म्हटलं होतं की जातीय अंगाने डाव्यांनी खरं तर भारतीय राजकारणाचा विचारच केला नाही. त्याची परिणिती तुम्हाला जे निवडणुकीतलं अपेक्षित यश आहे ते मिळालेलं नाही आहे. ते त्यांनी मान्यही केलं होतं माझ्या मुलाखतीमध्ये. अर्थात त्याच्यानंतर बरंच पुलाखालून पाणी वाहून गेलं. आताही इथे विद्यमान मुख्यमंत्री आहेत, त्यांची जवळपास घराणेशाही असल्यासारखीच आहे. त्यांचा जावई प्रबळ आहे राजकीयदृष्ट्या, त्यांची मुलगी प्रबळ आहे. पण अर्थात त्यांनी प्रयोग पण केलेत. 21व्या वर्षाची महापौर त्रिवेंद्रमसारख्या राज्याच्या राजधानीच्या शहरातली करण्याची किमया डाव्यांनी केली होती. आजही डाव्यांचं इथे पक्षीय संघटन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पण मग LDF आणि UDF ह्या ज्या 2 फ्रंटमध्ये इथे निवडणूक होत असते, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं, मी त्याला चंचू प्रवेश म्हणणार नाही, चांगलाच प्रवेश केला. जवळपास 15 ते 20% मताचा टक्का आता भारतीय जनता पार्टीनं स्वतःकडे घेतला. विशेषतः नायर आणि OBC हे जे समाज घटक आहेत ते काही प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीकडे गेले, की जो पारंपरिक काँग्रेस पक्षाचा मतदार आहे. आता ह्या मंदिराचं वैशिष्ट्य तुम्हाला माहितीच आहे. इतकं सुंदर आणि विहंगम असं हे दृश्य आहे की मावळतीच्या वेळेला जेव्हा तुम्ही इथे येता त्यावेळेला खरा केरळ ज्याचं आता केरळम असं नाव झालेलं आहे, त्या केरळचं नैसर्गिक सौंदर्य, तिथली असलेली मंदिरं, तिथं असलेली श्रीमंती, उत्तम दर्जाची बांधकामं आणि त्याचबरोबर इथं असलेलं जगावेगळं राजकारण. कारण इथे 40% अल्पसंख्याक समुदाय आहे. मुस्लिम बांधव पण आहेत, ख्रिश्चन आहेत. ख्रिश्चनात तर कौशी समितीचा एक रिपोर्ट आहे, इंटरेस्टिंगली मी तो आज वाचला. धर्मांतर मुळात का झाली आपल्याकडं, आता त्याचा राजकारणाशी संबंध आहे म्हणून मी सांगणार आहे. धर्मांतर का झाली? कारण हिंदू धर्मातल्या जाती प्रथाला वैतागलेल्या मंडळींनी धर्मांतरं केली. पण तुम्हाला या केरळमध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये असलेल्या ज्या वेगवेगळ्या जातीच्या उतरंडी आहेत त्याच्यामुळे कसा त्रास होतो त्याच्याबद्दलचा अभ्यास केला गेला. आणि ती जी कौशी समितीचा अहवाल आहे तो अहवाल इथे लागू करावा हा पॉलिटिकल अजेंडा इथे. एवढंच नाही तर ज्या वेगवेगळ्या चर्चमध्ये नन असतात त्या नन यांचं जे आयुष्य आहे, कारण पेट्रिऑटिकल सिस्टम चर्चमध्ये पण आहे, तर त्या नन या आयुष्यभरासाठी पुन्हा कोणावरती तरी अवलंबून असतं, तर त्यांना काही पेन्शन वगैरे चालू करता येईल का, अशा पद्धतीची सुद्धा मागणी होते. पण मुख्यत्वे
इथे धार्मिक पॉलरायझेशन खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे. आणि जिकडे MIMला आपल्याकडे नाही का काँग्रेस पक्ष ती भाजपची बी टीम आहे वगैरे म्हणत असते, इथे काँग्रेस पक्ष डाव्यांना म्हणतायत की ते भाजपची बी टीम आहे. किती इंटरेस्टिंग राजकारण आहे बघा. आणि आत्ता जी लढाई सुरू आहे मुख्यत्वे ही जरी काँग्रेस आणि मुस्लिम लीग विरुद्ध CPI CPM अशी असली तरी हा पोस्ट आयडिओलॉजिकल मिसमॅचचा भाग मला दिसतोय मुख्यत्वे. का मी कल्पनाच केली नव्हती की डाव्या चळवळीतले CPI किंवा CPMचे राजकीय नेते हे भारतीय जनता पार्टीमध्ये येतील. भारतीय जनता पार्टीमध्ये ते आलेत आणि हे पहिल्यांदा घडलं. म्हणजे काँग्रेसमधल्या मंडळींनी डाव्या पक्षात जावं किंवा डाव्या पक्षातल्या मंडळींनी काँग्रेस पक्षामध्ये यावं इथपर्यंतचं राजकारण ठीक होतं. पण आता इथे जे काही भारतीय जनता पार्टीनं आपल्या राजकारणातले बदल केलेत आणि इथे या प्रवाहामध्ये कारण 40% अल्पसंख्याकामध्ये ते ख्रिश्चनांना आपल्या बाजूनं घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात त्याच्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या राजकारणाच्या ज्या अंगभूत मर्यादा आहेत जसा असे काही कायदे आहेत की जे ख्रिश्चनांना वाटतं आणि खास करून मधल्या काळामध्ये जेव्हा औकाफचा कायदा आला होता जो कायद्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याच्यात खूप साऱ्या अमेंडमेंट्स केल्या तेव्हा ख्रिश्चनांना असं वाटत होतं आणि मी तुम्हाला जर असं म्हटलं की इथे ख्रिश्चन आणि मुसलमानांच्या दरम्यान एक सुप्त असा संघर्ष आहे तो मी सांगेनच. सो जेव्हा भारतीय जनता पार्टीला मधल्या काळामध्ये बऱ्यापैकी यश मिळालं त्याचं मुख्य कारण असं सांगितलं जात होतं की ते कारण मुख्यत्वे हे होतं की ख्रिश्चनांना असं वाटत होतं की मुस्लिम औकाफ बोर्डानं जे आपल्याकडून त्यांच्या असलेल्या ज्या जागा जमीन जुमले आहेत त्याच्यावरती हळूहळू जो ताबा सांगायला सुरुवात केली आहे त्याच्यापासनं हे सरकार सेंट्रलचं सरकार आपल्याला वाचवेल. अर्थात तसं काही झालं नाही. सुप्रीम कोर्टात ज्या पद्धतीचा हा निर्णय आला त्याच्यानंतर अपेक्षेपेक्षा अल्पसंख्याक ख्रिश्चनांना भारतीय जनता पार्टीकडनं फारसं काही मिळालं नाही. तरीसुद्धा काही प्रमाणामध्ये ख्रिश्चन हे भारतीय जनता पार्टीकडे झुकलेत असं म्हणतात. म्हणजे उच्चवर्णीय ख्रिश्चन आणि OBC हा मताचा टक्का त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीला इथं यश मिळेल असा कयास आहे. काँग्रेस पक्षाला त्यांचे जे पारंपरिक मतदार आहेत अल्पसंख्याक कारण काय होतं की मुस्लिम लीग ही काँग्रेस पक्षाच्या बरोबर असल्यामुळं इथला जो मुस्लिम बांधव आहे काय आहे की गेल्या 40 वर्षामध्ये मोठे बदल झालेत. बदल असे झालेत केरळमध्ये की इथला ख्रिश्चन जो की पूर्वी सगळ्या क्षेत्रात होता चित्रपटात होता क्रिकेटमध्ये होता साहित्य संस्कृती कला तो हळूहळू फॅमिली प्लॅनिंगमुळं असेल वेगळ्या आणखी आर्थिक कारणामुळं असेल पण त्याचं जे दुसऱ्या क्रमांकाचं लोकसंख्येतलं स्थान होतं ते घसरलं आणि आता ते मुस्लिम बांधव तिथे दुसऱ्या क्रमांकाला आहेत. त्यामुळे या दोन समुदायामध्ये सुप्त असा संघर्ष सुरू आहे आणि तो फार विजिबल आहे असं म्हणतात. म्हणजे चर्चेसनी वगैरे तर उघड मुस्लिम बांधवांच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्यात. तो ह्या वेळेला निर्णायक इथे काही मुद्दा ठरताना दिसतोय. अर्थात पुन्हा शबरीमाला मंदिराचा मधल्या काळामध्ये जो सुप्रीम कोर्टाने स्वतःच दिलेला जो निवाडा होता तो रद्द केला. 9 जणांची समिती बसवली. डाव्यांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीला अनुकूल आहे अशी काहीतरी भूमिका घेतली होती. नंतर त्यांना लक्षात आलं की आपली ह्याच्यातनं अडचण होते आणि त्यानंतर त्यांनी तो स्वतःचाच निर्णय फिरवला आणि मग आता असं आहे की सुप्रीम कोर्ट हे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतं आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखाली ह्या नव्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. सो या निवडणुकीला इतके सगळे पदर आहेत म्हणून ही मोस्ट अनप्रिडिक्टेबल निवडणूक आहे असं म्हणतं आहे. जरी सगळे निवडणुका आधीचे जर वेगळ्या घेतलेल्या चाचण्या आपण बघितल्या ज्या वेगळ्या चॅनल्सने घेतल्या तर त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचा जो UDF आहे त्याला बऱ्यापैकी इथे आघाडी आहे असं दिसतं आणि काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेमध्ये येईल. बरं काँग्रेस पक्षाची अडचण काय आहे की काँग्रेस पक्षातलं एक मोठं नेतृत्व जे ओमेन चंडींचा वगैरे उल्लेख केला मी गेल्या 40 वर्षातलं हे नेतृत्व आता जवळपास काळाच्या पडद्याआड गेलं आहे. एक नवं नेतृत्व काँग्रेस पक्षातनं आलेलं आहे पण त्याच्यामध्ये पण अंतर्गत खूप सारे मतभेद आहेत असं म्हणतात. म्हणजे रमेश चेन्नीथला वगैरे जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत त्यांचं नाव इथे वेगवेगळ्या पद्धतीच्या ताणतणावामध्ये आणि राजकीय साठमारीमध्ये ते येताना दिसतंय. सो असं आहे की या सगळ्या संदर्भामध्ये ख्रिश्चन कम्युनिटीने गेल्या 40 वर्षामध्ये आपली जी लोकसंख्या घटली आहे जसं श्री मोहन भागवत म्हणतात की तुम्ही तुमच्या प्रत्येक कुटुंबामध्ये 2 किंवा 3 अशा पद्धतीच्या मुलांना जन्म द्या 3-4 मुलं असायला एक्झॅक्टली ख्रिश्चन कम्युनिटीनं हाच मुद्दा ह्या निवडणुकीमध्ये त्याच्या आधी पण आणला की तुमची संख्या अधिक वाढवा आणि त्याच्यातनं तुम्हाला जितक्या पद्धतीनं आपली लोकसंख्या वाढवता येईल तेवढी वाढवा. मी जरा नॉर्थ केरळाचा जर विचार केला तर मला असं तिथं दिसतं की मुस्लिम लीगचं प्राबल्य आहे. काँग्रेस तिथं हळूहळू डिसेमिनेट होत गेली पण काँग्रेस आणि मुस्लिम लीग मिळून या ठिकाणी
सत्तेमध्ये पुन्हा परत येण्याचा प्रयत्न करतात. इंटरेस्टिंगली मी ज्या अल्पसंख्याक समुदायाला भाजप स्वतःबरोबर घेण्याचा प्रयत्न करतो असं म्हणतो, त्यांनी चक्क मुस्लिम बांधवांसाठी इथे काही घोषणा केल्या, राईट. आणि 7 ख्रिश्चन उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे इथे. आणि त्यामुळं प्रीपोल अलायन्समध्ये जरी असं दिसत असलं त्यांना की ह्या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला फारसं राजकीय यश मिळणार नाही, तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी हे कोणत्याही पद्धतीनं या पोस्ट आयडिओलॉजिकल फेसमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करते. आणि इंटरेस्टिंगली हे जे पद्मनाभ स्वामीचं मंदिर आहे त्याच्या शेजारी शिवसेनेचं ऑफिस आहे. कोणाचं ऑफिस आहे? शिवसेनेचं ऑफिस आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. आणि ते शिवसेनेचं ऑफिस जे आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे, या शिवसेनेच्या ऑफिसच्या दरम्यान इथं शिवसेना भवन लिहिलेलं आहे, राईट. ते कोण ग्रस्त आतमध्ये बसतात वगैरे मला त्यांना भेटायचंच आहे. त्याच्या आतमध्ये तुम्ही बघताय स्क्रीनवरती तसं दिवंगत श्री बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. त्याच्यानंतर आतमध्ये शिवसेनेची जी वाघाची पक्षनिशाणी आहे ती पण आहे. आणि आत्ता नवीन शिवसेना प्रमुख हे बघा, हे ते पद्मनाभ स्वामीचं मंदिर आणि त्याला किती अंतरावरती चिटकून हे शिवसेना भवन असावं, तर ते शिवसेना भवन नवं आणि जुनं मिळून हे ह्या मंदिराच्या भिंतीला चिटकून आहे शिवसेना भवन. हे किती इंटरेस्टिंग बाब आहे. सो त्या नव्या शिवसेना भवनमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. आणि जे कोणी गृहस्थ आहेत, कारण आज बहुतेक निवडणुकीचा शेवटचा दिवस असल्यामुळं प्रचाराचा उद्या मतदान 10 तारखेला मतदान होणार आहे त्याच्या आधीचा, तर त्याच्या आधीच्या ह्या संदर्भामध्ये ते बहुतेक निवडणुकीच्या कुठल्या तरी कामाला गेलेत. हे ते शिवसेना भवनचं ऑफिस आहे. हे बघा, हे जे तुम्हाला आता बंद दिसतंय हे जरा इंटरेस्टिंगच आहे. पण मी ह्या सगळ्यांचा धांडोळा घेणार आहे की नेमकं दाखवा आहे आतमध्ये. हे शिवसेना भवनचं ऑफिस आहे. इथे गणेश उत्सव ट्रस्ट आहे. आतमध्ये खूप साऱ्या पेंटिंग्स मला दिसल्या शिवसेना भवनमध्ये, बघितल्या तुम्ही, राईट. सो ह्या शिवसेना भवनबरोबरच हे जे राजकारण इथलं आहे ते राजकारण मला तुम्हाला सांगायचं आहे. मी प्रयत्न करेन की तुम्हाला इथल्या मराठी संदर्भ देत असताना इथलं जे मुळापासूनचं राजकारण आहे, कारण केरळ हे असं राज्य आहे, जर तुम्हाला भारतीय राजकारणाचा अभ्यास आहे, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्यपालांना असलेल्या विशेष अधिकाराचा वापर करून आपला देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या खूप कमी कालावधीमध्ये, मग बहुतेक 1957-58ला डाव्यांचं सरकार पहिलं बरखास्त केलं होतं ते केरळ होतं. आणि केरळ हे असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये डाव्याकडनं लोकांना खूप अपेक्षा असतात, कारण त्यांचा जो आयडिओलॉजिकल स्टँड आहे तो आणि प्रत्यक्षात सार्वजनिक जीवनातलं त्यांचं वर्तन आहे ते पाहून लोकांना असं वाटतं की डाव्या चळवळीतल्या मंडळींनी भारतीय राजकारणामध्ये जी काही मूल्ये निर्माण केलेली आहेत त्याचं पालन करावं, आणि ती त्यांच्याकडनं फार कठोर अशी अपेक्षा असते. तर ह्या सगळ्याचा धांडोळा आपण घेत असताना केरळमध्ये आहोत. आणि मी एका वाक्यात सांगतो, इट्स अ मोस्ट अनप्रिडिक्टेबल इलेक्शन. पण काँग्रेस पक्षाला इथं अप्पर हँड आहे आणि भारतीय जनता पार्टीनं सुद्धा हळूहळू संघाच्या मदतीनं या राज्यामध्ये आपली पाळेमुळं पसरवायला सुरुवात केली. लव्ह जिहादसारखा मुद्दा इथे फार चर्चेत आहे. चर्च खूप चर्चेत आहे. ह्या सगळ्यांचा येत्या काही दिवसामध्ये आपण आढावा घेऊया. तुर्तास थांबूया पद्मनाभ मंदिराच्या शेजारून.